गुड आफ्टरनून, जय महाराष्ट्र। तर आज व्हिडिओला लेट सुरुवात केली, माझ्या अवतारावरून कळतच असेल। काल जरा तब्येत ठीक नव्हती, काल ब्लॉग शूटच नाही केला, पण आज चालू केलं आहे। आणि आता मी चालली आहे ऋषिकांनी कपडे फिटिंग करायला। माझा ड्रेस करायचा होता, कारण आज मला लग्नाला जायचं, साडी नेसून जमणार नाही मला। ऋषिकाला एवढं कॅरी करायचं, त्यात लग्नाला पण गेलं पाहिजे। म्हणजे दोघंही क्लासमेट आहेत, लव्ह मॅरेज आहे त्यांचं लग्न आहे, अनुजा आणि प्रशांतचं। तर गेलं तर पाहिजेच, म्हटलं साडीने ड्रेस घालून जाईल। तर तिकडेच फिटिंग करायला चालली आहे आणि सोबत माझ्या ऋषिका आहे। चला, तर काकींच्या इथे पोहोचलो आहे, पटकन रिक्षाने आलो, कारण चालत खूप वेळ लागला असता। चला, तर काकींकडून कपडे फिटिंग करून घेतले आणि आता निघाले। 2:45 झाले की त्यांचा एक कॉल येऊन गेला की जेवायचं झालं की नाही। पटकन रिक्षा पकडली, येताना पण रिक्षाने आलो, ऊन सुद्धा आहे, निघालो घरी। चला, तर आम्ही अनुजाच्या लग्नाला चाललोय। सकाळी सांगितल्याप्रमाणे मी तर ड्रेस घातलाय आणि ऋषिकाने वन पीस घातलं। सोनू दाखव ये, कारण माझी तब्येत ठीक नाही, म्हटलं साडी काय झेपणार नाही आपल्याला, ड्रेसच घालून जाऊया। चला, तर नशीब पटकन रिक्षा मिळाली आणि चुनाभट्टीमध्येच आहे लग्न। चला, तर आम्ही त्या स्पॉटला म्हणजे चुनाभट्टी जिथे लग्न आहे तिथे पोहोचलोय। चला, चलो, चल सोनू, क्रिशू कसा दिसतोय बघू सोनू। बाबडा आले वा। चला चला चला, माऊ कुठे, मावशी कुठे बसले, इकडे आहे हे बघा, ह्या मावशा। तुम्ही करवले झालेत दोघी पण। कॅमेरामन, अगं बाई झालं लग्न लागलं। तर आता आम्ही जेवायला आलोय। नाही नाही, तुझं नाही काढत आहे। तर आता मी जेवायला आलोय बघा, नंतर गर्दी होणार। अरे पूजा आमची लाजली। शाळेत असताना मी कशी होते तुम्हाला सांगतील, सांगा पूजा सांग। दोन वेळा प्रॉपर दिसायला, आडवा दप्तर पूर्ण 10वी पर्यंत आडवा दप्तर वापरलाय तुम्ही। आणि पहिली गोष्ट, येताना 6:30 वाजता पळून जात होती आम्ही। बोलायची जा, तू जा, मी थोड्या वेळाने